हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 46. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. पाहिल्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी नॉलेज चेक दिलेले आहे. तर सर्वच आपल्याला नॉलेज चेक सोडवायचे आहे. तर यामध्ये टोटल आपल्याला 9 नॉलेज चेक दिलेले आहे. तर 9 नॉलेज चेकपैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक शोधायचं आहे. तर ते आपल्याला सायबर सिक्युरिटी स्किल्स या ॲरोवर इथं क्लिक करा. या ॲरोवर इथं क्लिक केल्यानंतर थोडं स्क्रोल डाऊन करा आणि याच्या पुढे बघा तर या ठिकाणी नॉलेज चेक दिलेला आहे. तर जे आपल्याला ब्लू कलरमध्ये दिलेलं आहे तेच आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर पाहू शकता हेही नॉलेज चेक नाही आपल्याला सोडवण्यासाठी, हेही नाही आहे. थोडं खाली जा. त्यानंतर थोडं स्क्रोल डाऊन करा. थोडं पुन्हा स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर पुन्हा स्क्रोल डाऊन करा. तर पाहू शकता सिक्युरिंग नेट बँकिंग अँड ऑनलाईन ट्रान्झॅक्शन ऑन पब्लिक कम्प्युटरच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, अ प्रॉमिस मेड बाय अ सेलर और मॅन्युफॅक्चरर टू रिप्लेस अँड ऑर रिपेअर द प्रोडक्ट ऑर थिंग्स ऑर एनी पार्ट देअर ऑफ विदिन द स्पेसिफिड टाइम इफ नेसेसरी इज कॉल ॲज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे, वॉरंटी. 7 नेक्स्टवर क्लिक करा. इफ यू हॅव टू लिव्ह युअर कॉम्प्युटर इन अ कार यू शोल पुट इट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इन अ लॅपटॉप बॅग आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ कॅन यू प्रिव्हेंट द थेफ्ट ऑफ युअर लॅपटॉप म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑल ऑफ द अबो आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट डज IMEI स्टँड फॉर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ ऑफ्टन शोल यू बॅकअप युअर कम्प्युटर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे, वेनेवर यू क्रिएट न्यू फाईल ऑर अपलोड पिक्चर दॅट यू डोंट वॉन्ट टू लूज, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करायचं आहे. एंड एक्झामला एस करा. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. तर दुसरं नॉलेज चेक बघा, चिटिंग थॉट ऑनलाईन लॉटरी अँड फेक मेसेजेस त्या खाली जे दिलेलं आहे तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे. त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, विच सेक्शन ऑफ द IT ॲक्ट डील विथ मिसयूज ऑफ डिजिटल सिग्नेचर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 72 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. द ओनली सेफ अँड ट्रस्टेड प्लेस टू डाउनलोड गेम्स अँड ॲप्लिकेशन ऑन अँड्रॉइड मोबाईल इज म्हणत आहे. तर याचं उत्तर गुगल प्ले स्टोअर आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच अमॉंग द फॉलोइंग इज बेस्ट सुटेबल फॉर द टर्म्स सॉफ्टवेअर प्रायव्हसी म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बोथ ऑफ अबो आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. द ॲप स्टोअर फॉर अँड्रॉइड डिव्हाइस इज नोन ॲज म्हणत आहे. तर याचं उत्तर गुगल प्ले स्टोअर आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. वेन ब्राउजिंग ऑनलाईन अ न्यू विंडोज पॉपअप स्टेटिंग दॅट अ न्यू virus has been found on your computer, the Windows provide a button to click offering to resolve the issue. Your best course of an action is do म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या नॉलेज चेकसाठी बघा. तर तिसऱ्या नॉलेज चेकसाठी बघा थोडं खाली या. खाली आल्यानंतर बघा फिजिकल सिक्युरिटी ऑफ डेबिट अँड क्रेडिट कार्डच्या खाली जे दिलेलं आहे हे आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा. त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्हॉट इज द पेनॉल्टी फॉर पब्लिशिंग इमेजेस ऑफ अ पर्सन्स प्रायव्हेट पार्ट्स विदाऊट कन्सेंट ॲज पर IT ॲक्ट 2000 म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच सेक्शन ऑफ IT ॲक्ट 2000 डील विथ सायबर टेररिझम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर सेक्शन 66F आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डू यू नो
इफ यू आर ऑन अ सिक्युअर वेबसाईट ऑर नॉट, हाऊ कॅन यू टेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. अ सिक्युअर वेबसाईट हॅज अ लॉक आयकॉन इन द लोअर लेफ्ट हँड कॉर्नर अँड अ वेब ॲड्रेस दॅट बिंग HTTPS आहे. ऑप्शन 2. 7 नेक्स्टवर क्लिक करा. सेंडिंग पर्सनल इन्फॉर्मेशन लाईक युअर मॉम्स क्रेडिट कार्ड नंबर ऑफ फुल नेम बाय ईमेल इज ओके इफ म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, नन ऑफ दिस द अबाव हे त्याचं उत्तर आहे. इफ यू आर अ पार्ट ऑफ अ व्हॉट्सअप ग्रुप इन विच वन ऑफ युअर एम्प्लॉईज इज बिंग हॅरेस बाय सिनियर कलिग व्हॉट वोल्ड यू डू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर रिपोर्ट टू द मॅनेजमेंट आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. पाहू शकता आजच्या डेटमध्ये तिसरं नॉलेज चेक झाल्यानंतर बघा आपल्याला चौथं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी असं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर थोडं खाली या. तर याचं बघा, सेफ्टी टिप्स फॉर युजिंग पब्लिक वायफाय नेटवर्क्स त्याच्या खाली जे दिलेलं आहे, तर हे आपलं चौथं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा. त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, यू विल गो टू जेल इफ यू आर डाउनलोड इलिगल स्टफ फ्रॉम द इंटरनेट म्हणत आहे. तर याचं उत्तर ट्रू आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. समवन वॉज लुकिंग ओवर मे शोल्डर अँड स्टोल माय ATM पिन नंबर. आय वॉज अ विक्टीम ऑफ डॅश डॅश म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर शोल्डर सर्फिंग आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग युअर क्रेडिट कार्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑल ऑफ द अबो आहे. सोशल नेटवर्क साईट यूज व्हिच मीडिया फॉर कम्युनिकेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. ऑल ऑफ द अबो. द प्रोटेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्प्युटर सिस्टीम अँड नेटवर्क विल कनेक्टेड टू द इंटरनेट इज कॉल ॲज म्हणत आहेत. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 1 आहे. सायबर सिक्युरिटी. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला 5वं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. तर 5वं नॉलेज चेक बघा, सेफ्टी टिप्स फॉर सेल्फीजच्या खाली जे दिलेलं आहे, तर हे आपलं 5वं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा. त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, अ पॉपअप आउट मेसेज ऑन युअर कॉम्प्युटर रोड फ्री अँटी स्पायवेअर डाउनलोड अँड यू डो नॉट हॅव अँटी स्पायवेअर व्हॉट वोल यू डू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर क्लोज द विंडोज अँड डाउनलोड इट फ्रॉम अदर ट्रस्टेबल वेब पेज हे त्याचं उत्तर आहे. इफ यू गेट ॲन ईमेल विथ ॲन अटॅचमेंट ऑन इट यू कॅन डाउनलोड इट वेन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. इफ युअर लॅपटॉप हॅज वायरलेस नेटवर्किंग यू शोल कीप इट इनेबल ऑल द टाइम सो यू कॅन क्विकली कनेक्ट टू एनी अवेलेबल वायरलेस नेटवर्क म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर फॉल्स आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. युअर होम वायफाय नेटवर्क कॉन्फिगरेशन शोल इन्क्लूड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पहिलं असणार आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट वोल्ड नॉट यू डू यू नो युअर कॉम्प्युटर इज सस्पेक्ट बाय मालवेअर म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर कीप शॉपिंग बँकिंग युजिंग एव्हरी अकाउंट अबाउट ऑनलाईन ॲक्टिव्हिटी हे त्याचं उत्तर आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं 5वं सुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला 6वं नॉलेज चेक सोडवण्यासाठी काय करायचं आहे, तर थोडं स्क्रोल डाऊन करा. तर याचं उत्तर बघा, मॅनेजिंग अँड मेंटेनिंग स्ट्रॉंग पासवर्डच्या खाली जे दिलेलं आहे, तर हे आपलं 6वं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, व्हेन इट्स टाइम टू चेंज युअर पासवर्ड व्हॉट्स द बेस्ट वे टू चूज अ न्यू वन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. अ स्ट्रॉंग पासवर्ड इन्क्लूड ॲन अपर केस लेटर लोअर केस लेटर अँड स्पेशल कॅरेक्टर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे पहिलं ट्रू आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. कम्प्युटर हॅकिंग इज द प्रॅक्टिस ऑफ मॉडिफाईंग कम्प्युटर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर टू
अकम्प्लिश अ गोल आउटसाइड ऑफ द क्रिएटर ओरिजिनल पर्पज म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ट्रू आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. When you go apply for a job, the military or colleges, what might this supervisor check to learn more about the kind of person you are म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑल ऑफ द अबो आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. लिव्हिंग अ डिजिटल फुटप्रिंट मीन्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे थिंग्स यू पोस्ट ऑनलाईन कोल कम बॅक टू हर्ट यू लेटर ऑन यू लेटर, हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन 2. 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं 6 नंबरचं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला स्कोर पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा, 6 नंबरचं नॉलेज झाल्यानंतर आपल्याला 7 नंबरचं नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर याचं बघा कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे 7 नंबरचं, तर युजिंग ॲप लॉकरच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे, तर हे आपलं 7 नंबरचं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, डॅशेस आर ऑफ्टन डिलिव्हर्ड टू अ PC थॉट अँड ईमेल अटॅचमेंट अँड आर ऑफन डिझाईन टू डू हार्म म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर व्हायरस आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज शॉर्ट फॉर्म फॉर मेलिशियस सॉफ्टवेअर इज सॉफ्टवेअर डिझाईन टू डिस्प्रीट कॉम्प्युटर ऑपरेशन, गॅटर सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन ऑर गेन अनऑथराइज ॲक्सेस टू कॉम्प्युटर सिस्टीम म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर मालवेअर आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. टू प्रोटेक्ट अ कॉम्प्युटर फ्रॉम व्हायरस यू शोल इन्स्टॉल डॅश इन युअर कॉम्प्युटर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. क्विक हिल इज ॲन एक्झाम्पल ऑफ डॅश म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स. 7 नेक्स्टवर क्लिक करा. अ कॉम्प्युटर व्हायरस कॅन बी कन्सिडर ॲज अ डॅश टू सिक्युरिटी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर थ्रेट आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 7 नंबरचं सुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला 8 नंबरच्या नॉलेज चेकसाठी बघा कोणत्या ठिकाणी जायचं आहे. तर आपल्याला हे दिलेलं नाही, हे सोडवायचं नाही आपल्याला. त्याच्या खाली पार्टनरिंग विथ AI एमॅज कोड विस्परच्या एरोर इथे क्लिक करा आणि याच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे तर ते आपलं 8 नंबरचं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, हाऊ डज ॲमेझॉन कोड विस्पर असिस्ट प्रोग्रामर्स इन रिअल टाईम म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच AI पॉवर कॅपेबिलिटी ऑफ अमेझॉन कोड विस्पर इन्शुअर सिक्युरिटी इन कोड सजेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर AI पॉवर सिक्युरिटी ॲनालिसिस आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं 8 नंबरचं सुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्ण आलेला आहे. त्यानंतर शेवटचं नॉलेज चेक सोडवण्यासाठी बघा आपल्याला पार्टनरिंग विथ मिमो या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि त्याच्या खाली जे दिलेलं आहे हे आपलं शेवटचं नॉलेज चेक असणार आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करा. तर यामध्ये सुद्धा 2 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, हाऊ डज मिमो पर्सनलाइज द लर्निंग एक्सपिरियन्स फॉर युजर म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच की फीचर ऑफ मिमो इज हायलाइटेड हिअर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर रिअल टाईम कोडिंग असिस्टन्स आहे 1 नंबर. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं 9 नंबरचं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्ण आलेला आहे. त्यानंतर शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्टवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 10 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, इन अ हायरार्कियल डाटाबेस विच 2 ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक आर करेक्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. अ मल्टीनॅशनल बँक हॅज ब्रांचेस इन दिल्ली, बँगलोर अँड लंडन. अ कस्टमर विथड्रॉ मनी इन दुबई, दिल्ली अँड द अकाउंट बॅलन्स इज अपडेटेड इन्स्टंटली इन लंडन. व्हॉट टाईप ऑफ डाटाबेस सिस्टीम इज बिंग यूज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर डिस्ट्रीब्युटेड डाटाबेस आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. इन अ रिलेशनल डाटाबेस फॉर अ लायब्ररी द बुक्स टेबल अँड द मेंबर्स टेबल आर कनेक्टेड युजिंग अ मेंबर ID. व्हाय इज दिस टाईप ऑफ लिंकिंग प्रेफर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा,
तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. 7 नेक्स्ट रो क्लिक करा. हॉस्पिटल database need to store patient X-ray, MRI scan and complex medical data. Which types of a database is best designed to handle such complex multimedia data म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड डाटाबेस. 7 नेक्स्ट रो क्लिक करा. त्यानंतर बघा अ स्टुडंट इज क्रिएटिंग अ डाटाबेस प्रोजेक्ट फॉर अ स्कूल लायब्ररी टू इन्शुअर सिक्युरिटी विच टू फीचर्स शोल दे इन्क्लूड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 1 आणि 4 आहे. 7 नेक्स्ट रो क्लिक करा. अ कंपनी वांट टू यूज इट्स डाटाबेस फॉर स्ट्रॅटेजिक बिझनेस ग्रोथ विच टू ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज सपोर्ट दिस गोल म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 1 आणि 2 आहे. 7 नेक्स्ट रो क्लिक करा. वाय डू ऑनलाईन पेमेंट ॲप लाईक गुगल पे और फोनपे यूज इन्क्रिप्शन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 आहे. 7 नेक्स्ट रो क्लिक करा. द इंडियन गव्हर्नमेंट वॉन्ट टू इन्शुअर दॅट एव्हरी सिटीजन रिसीव देअर रेशन सप्लायज करेक्टली. हाऊ डज अ सेंट्रल डाटाबेस हेल्प इन दिस प्रोसेस म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन पहिलं आहे. 7 नेक्स्ट रो क्लिक करा. अ हॉस्पिटल वॉन्ट टू इन्शुअर दॅट if a hacker steal their database file they cannot read the patient medical record which techniques should they use म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इन्क्रिप्शन आहे. 7 नेक्स्ट रो क्लिक करा. अ कंपनीज मेन सर्व्हर रूम गेट्स फ्लोटेड ड्युरिंग हेवी रेन अँड द कम्प्युटर सिस्टीम क्रॅश. व्हॉट इज द बेस्ट वे टू रिकवर द लॉस्ट डाटा म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. बाय युजिंग डाटा फ्रॉम देअर रेग्युलर ऑफसाईट बॅकअप हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 46 सोडवायचं आहे.